सरपंच आहे, पण गावामध्ये इतकी अवैध दारू विक्री सुरू आहे। सरपंचाने किती वेळ सांगितलं तरी कोणीही ऐकत नाही आणि इथं आलं तर इथं पण कोणीच ऐकत नाही। सबूत द्या म्हणतात, सबूत काय द्यायचे? गाव व्यसनमुक्ती झालंच पाहिजे, एवढीच विनंती आहे। पोलीस पाटला घ्या। परभणी तालुक्यातील सिंगणापूर येथे दारूनं त्या गावाचं वाटोळ झालं आहे। त्या गावामध्ये अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर चालू आहे। सगळ्यात गंभीर बाब अशी आहे की ही दारू पानपट्टीवर मिळते, पंक्चरच्या दुकानावर मिळते, धाब्यावर मिळते, हॉटेलवर मिळते आणि काही जण तर मोटरसायकलवर होम डिलिव्हरी पण देत आहे। याबाबत अनेकदा सिंगणापूरच्या महिलांनी संबंधित पोलीस स्टेशन असेल SP साहेबांकडे तक्रारी दिल्यात। तक्रार दिल्यानंतर 2 ते 3 दिवस ते दारू विक्री बंद असते आणि परत नव्यानं चालू होते। आमचं म्हणणं आहे जे काही दारू विक्री होते ती पोलिसांच्या आशीर्वादानं होते, कारण की पोलीस खात्याला माहिती असतं की कुठं अवैध दारू विक्री चालू आहे आणि कुठे अवैध धंदे चालू आहेत। याबाबत तक्रार देऊनही काहीही कारवाई होत नसल्याने आज ह्या सगळ्या महिला प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून माननीय पोलीस अधीक्षक साहेबाला भेटायला आल्या होत्या, परंतु ते न भेटल्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षकांशी आमची चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही कारवाई करू। परंतु सुरुवातीला ते आम्हाला पुरावे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मागत होते। त्यांच्याकडे सगळे पुरावे असतात, त्यांना सगळी माहिती असते। असं असतानाही पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने आम्हाला ट्रीट केलं ते अत्यंत चुकीचं होतं आणि ते वेदनादायी होतं। तरी हा आमचा लढा चालू राहील। आमची प्रशासनाला विनंती आहे की आपण यावर कारवाई करावी, नाहीतर येणारे आंदोलनं अधिकाधिक तीव्र केली जातील। एकदा तक्रार केली होती तेव्हा 2-3 वेळेस बंद झाली होती, पुन्हा आणखीन चालू झाली। आमच्या गावात खूप माणसं दारू प्यायलीत, लहान मुलंसुद्धा दारू प्यायलीत। पानपट्टीवर 3-4 दुकानं आहेत आमच्या गावात, गल्लोगल्लीला दुकान आहे। हो, येईल काय आम्ही सबूत द्यायचं कुठं? माझं नाव प्रियंका रत्न पारखे आहे, शिंगणापूर गाव येथील पोलीस पाटील आहे। सर्व महिलांना मार्फत मी पण इथे आलेली आहे आणि सर्वांनी बरेच वेळा तक्रार केली आहे, पण पोलीस प्रशासन यामध्ये काही करत नाही आहे। त्याच्यासाठी माझी सगळ्यांना हेच आहे की गावातील दारूबंदी झाली पाहिजे। त्यामुळे बरेच परिवारांना ह्यांना बऱ्याच महिलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। सर या गावानं सरे लोक बाबा दारू पिणं, ते मटका गुटका ते चक बंद करा। मग हे गाव सर मग लेकरं मग नातरुंड समजे असे हे झाले पाहिजे। हां, व्यसनमुक्ती गाव करून टाका आमचं, दुसरं काय नाही। लेकं पेतात सुनायला त्रास होते, सुनायला झालं की आम्हाला होते। सुनायला झाल्यावर आम्हाला अनगोड लागते का? आम्ही उपाशी झोपतो, त्या पोरी उपाशी झोपल्या की आम्ही उपाशी कसं करायचं? मग नेता आलं तर सबूत द्या, त्याचे नाव आम्हाला माहीत आहेत का? कोण दारू पाडली, कोण विकायले, आम्ही त्याचे नाव सांगू शकत नाही। तुम्ही या, तुम्ही त्याचे नाव बघा आणि त्याला काय करायचं तर करा। हां।